वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकत नाहीत. 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत. अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. बाप कधीही रिटायर होत नसतो, बाप बाप असतो. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना प्रतिटोला. 84 वर्षांच्या तरुणाला तुम्ही थांबा म्हणता, मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही. म्हणून 84 वर्षांचा तरुण सातत्याने लढा देतोय. शरद पवार गटाचे नेते राजापूरकर यांची अजित पवारांवर टीका. मोदी 18 तास काम करतात, विकासाला गती देण्याचं काम मोदींनी केलं. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे, अजितदादांकडून मोदींचं कौतुक. मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, मात्र कायदा हातात घेतल्यास कोणालाही मुलाहिजा ठेवणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. काही जण मुंबईत येण्याची भाषा करतात, अजित पवारांची जरांगेंवर टीका. बारामतीचे मराठीच अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम संपवतील, जरांगेंची टीका. तर अजित पवारांनी भानावर यावं, जरांगेंचा अजितदादांना सल्ला. ठाण्यामध्ये काही जणांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. ठाण्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता निशाणा. वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा. दोघांच्याही भेटीचं कारण गुलदस्त्यात. मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे. जनतेचा पैसा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरला जातोय. सुप्रिया सुळेंची शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम. 2,20,00,000 लोकांना त्याचा लाभ मिळालाय. येणाऱ्या निवडणुकीत जनता विरोधकांचं ऑडिट करेल. मुख्यमंत्री शिंदेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तास काम करतात याची आधी माहिती सुप्रिया सुळेंनी घ्यावी, मग बोलावं. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. आम्हाला राजकारण करायचं नाहीये, मुंबईचा विकास करायचा आहे. सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला मंत्री केसरकरांचं प्रत्युत्तर. तर मुंबईतलं प्रदूषण आम्ही थांबवलं, केसरकरांचं वक्तव्य. अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हेरली, अजितदादांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. कुणी काय बोलावं हा त्यांचा अधिकार, आम्ही विकास आणि काम करणारे लोक. सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. पोलिसांसोबत केलेलं कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं. पोलिसांना मारहाण करणारे आमदार सुनील कांबळेंवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी ईव्हीएम बंदीबाबत आग्रही, दिल्लीच्या बैठकीत ठराव मंजूर. खासदार संजय राऊत यांची माहिती. माहितीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे 36 जिल्ह्यात जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर. 14 जानेवारीला जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यांमध्ये सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी होणार. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत काहीही वाद नाही, आमची लढाई भाजप विरोधी. काँग्रेस नेते सतेज पाटलांचं वक्तव्य. कोणतेही मतभेद न करता निवडणुकीला सामोरं जाणार, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. एखादा माणूस बेशुद्ध असताना वेगळं बोलतो आणि शुद्धीवर आल्यावर खरं बोलतो, मात्र जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासावं लागेल. मंत्री धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका. टीका करताना भान ठेवा, मंत्री अदिती तटकरेंचा आमदार रोहित पवारांना टोला. राजकीय मतभेद असावेत, मात्र मनभेद नसावेत, अदिती तटकरेंचं वक्तव्य. सोलापुरात नितेश राणेंवर गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी मानले पोलीस आयुक्त आणि पोलिसांचे आभार. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी जाणार नाही, कोणीही सार्वजनिक विधानं किंवा दावे करू नका. काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरे गटातल्या नेत्यांना इशारा. पालघर लोकसभेवर शिंदे गटाचाच दावा. नरेश मस्केंनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. तर पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढचे उमेदवार राजेंद्र गावितच. श्रीकांत शिंदेंची माहिती. भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा. काही जण खोक्यात बंद झाले, उद्धव ठाकरेंचा टोमणा. अभिनेते, व्याख्याते आणि लेखक किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बांध शिवबंधन. सामाजिक काम करत होतो, मात्र राजकारणात काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजकारणात आलो. ठाकरे गटात प्रवेश केल्यावर अभिनेता किरण माने यांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी माझी कोणासोबतही चर्चा झालेली नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर जागा वाटपावर आमची कोणाशीही चर्चा झालेली नाही, आंबेडकरांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींची 12 जानेवारीला नवी मुंबईत सभा. MTHLच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्ताने सभेचं आयोजन. नवी मुंबईतल्या विमानतळ परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी.
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य ते नियोजन करा. मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संगमनेरमध्ये. जन्मशताब्दी सोहळ्यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती. संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मशताब्दी सोहळा. यावेळी बाळासाहेब थोरातांनी नागरिकांशी गप्पा मारत त्यांच्यासोबत घेतला जेवणाचा आस्वाद. सोलापुरात झालेल्या दगडफेकीचा सीसीटीव्ही फुटेज समोर. मोर्चातीलच काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचं स्पष्ट. सोलापुरातल्या हिंदू मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2 जणांना अटक. भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल. सोलापुरातल्या जनआक्रोश मोर्चा सभेतनं चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा. छुटूरफुटूर गोष्टींकडे लक्ष देत नाही. सोलापुरातल्या दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. आम्ही सत्तेत आहोत, जो शब्द दिलाय तो पाळू. नितेश राणेंची ग्वाही. शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार केलं. तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम मोहोळने केलेलं. तेलंगणातले भाजपचे आमदार टी राजा सिंग यांचं वक्तव्य. सोलापुरात काल हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान 2 दुकानांवर दगडफेकीची घटना. शांततामय सोलापुरात अशा घटना घडणं चुकीचं. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. एमआयडीसीच्या धर्तीवर वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. सरकारच्या निर्णयाचं स्वागत. वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरज. आमदार रहीस शेख यांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांचा संगमनेरमध्ये निषेध. बजरंग दल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी. श्रीरामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी 5व्या दिवशी फेसाळलेलीच. कंपनीतल्या विषारी पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ. 15 वर्षात आळंदीचा गेम ओव्हर झालेला दिसेल. इंद्रायणी नदी प्रदूषणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. ताप सर्दी खोकला असेल तर कोरोना चाचणी करा. राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना. बोरिवलीतील परिसरातील गेस्ट हाऊसवर एटीएसचा छापा. 6 जणांकडनं 3 बंदुका, 36 काडतुसं जप्त. आरोपी काही मोठा कट रचत असल्याचा संशय. एटीएसचा अधिकचा तपास सुरू. अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा कधी खंडित होण्याची शक्यता. मुळा पाटबंधारे विभागाचे 7 कोटी थकवल्यानं महापालिका आयुक्तांना नोटीस. ऑक्टोबर 2023 पासून अहमदनगर महापालिकेची लाखोंची पाणीपट्टी थकीत. नांदेडहून बिदरकडे जाणाऱ्या टेम्पोची उभ्या असलेल्या ट्रकला धडक. अपघातात चालकासह 3 प्रवासी गंभीर जखमी. देगलूर शहरातील नवीन बस स्थानकाजवळ घडलेली घटना. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात दरोडा प्रकरणी 3 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वाघोडा गावात तिघांना एका खोलीत डांबून 55 पोती सोयाबीन, सोन्याचा ऐवज असा 1,94,000चा मुद्देमाल पळवलेला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक वाघ तोंडात पाण्याची बाटली घेऊन फिरत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. ही पाण्याची बाटली पर्यटकांनी जंगलात फेकली असण्याची शक्यता. बीडच्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची देखील खरेदी होणार. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते लिंबू खरेदी केंद्राचं उद्घाटन. आष्टीमध्ये खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचं लिंबू आता दिल्लीसह इतर राज्यांमध्ये निर्यात होणार. C-130 विमान रात्री पहिल्यांदाच कारगिल हवाई पट्टीवर उतरलं. हवाई दलाचं मोठं यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.